उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता बारामतीमध्ये पोटनिवडणूक जी आहे ते पार पडते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ठिकाणी उमेदवार आहेत आणि आपण पाहतोय खरं तर बारामतीतील शहरामध्ये या ठिकाणी पिंक मतदान केंद्र जे आहे ते स्थापन करण्यात आलेलं आहे। खरं तर महिलांसाठी विशेषतः हे बूथ जो आहे तो काम करतोय आणि आपण पाहतोय खरं तर अतिशय सुसज्ज असं हे मतदान केंद्र आहे। एक आदर्श मतदान केंद्र म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशा पद्धतीचं हे मतदान केंद्र या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि याचं विशेष म्हणजे इथला स्टाफसुद्धा पिंक साडीमध्येच आहे आणि सर्व स्टाफ जो आहे तो महिला आहे। आपल्यासोबत अधिकारी आहेत। मॅडम काय सांगाल, खरं तर पिंक मतदान केंद्र अशी एक संकल्पना घेऊन आपण हे केंद्र उभारलेलं आहे, काय एकंदरीत त्याचे वैशिष्ट्य आहेत? निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार आपण प्रत्येक मतदारसंघामध्ये एक पिंक मतदान केंद्र करतो, जे की पिंक मतदान केंद्र ह्या सर्व महिला अधिकारी असतात आणि त्या महिला अधिकारी अतिशय सक्षमपणे हे मतदान केंद्र चालवत असतात आणि या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारची सजावट केलेली असते, पिंक सजावट केलेली असते आणि या पिंक सजावट केल्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी या ठिकाणी मतदान करण्यासाठी यावं यासाठी आपण अशा प्रकारची सजावट करत असतो आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारच्या मतदारांना आपण सुविधा दिलेल्या आहेत। ज्यांचे लहान बाळ आहे त्यांच्यासाठी हिरकणी कक्ष, पाळणाघर, ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कक्ष, दिव्यांगांसाठी आपण व्हीलचेअर ठेवलेली आहे आणि लोकांना आपण पाण्याचा पुरवठा, पाणी पिण्यासाठी पिण्याचं पाणी ठेवलेलं आहे। अशा प्रकारच्या आपण अतिशय चांगल्या दर्जेदार सुविधा मतदारांना देत आहोत की जास्तीत जास्त मतदारांनी या ठिकाणी येऊन मतदान करावं असं आव्हान करते मी। आपण पाहतोय खरं तर अजित पवारांनी जी मागची विधानसभा निवडणूक झाली, ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रचाराचा रंग जो आहे तो पिंक ठेवलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती खरं तर आज त्यांच्या पश्चात ही निवडणूक होते आणि या पिंक मतदान केंद्रावर देखील अतिशय चांगल्या सुविधा ज्या आहेत त्या मतदारांसाठी ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।